नमस्कार लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही म्हणून चिंतेत असाल तर आजची अपडेट खूप महत्त्वाची आणि नवीन आहे. कारण आता एक नवीन माहिती समोर येते आहे. पॉइंट पेमेंट होल्ड रिलीज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय? ज्या लाभार्थ्यांचे पेमेंट काही कारणांमुळे होल्डवर ठेवले होते ते आता पुन्हा रिलीज केले जाऊ शकतात. होल्ड होण्याची मुख्य कारणे KYC पेंडिंग, बँक मिसमॅच किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असणे. आता दिलासा देणारी गोष्ट, ज्या लोकांनी त्यांची माहिती दुरुस्त केली आहे त्यांचे होल्ड पेमेंट पुन्हा प्रोसेसमध्ये टाकले जात आहेत. आणखी एक मोठं अपडेट, सिस्टममध्ये रीअप्रूव्हल स्टेज सुरू होत आहे. म्हणजेच होल्ड असलेले अर्ज पुन्हा अप्रूव्ह केले जाऊ शकतात. यामुळे एप्रिलचा पेंडिंग हप्ता रिलीज होऊ शकतो आणि त्यानंतर मे महिन्याचा हप्ता मिळू शकतो. म्हणजेच काहींना बॅक टू बॅक पेमेंट मिळण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, सर्वांना एकाच दिवशी डबल पेमेंट मिळणार नाही. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमचा KYC कंप्लीट आहे का ते चेक करा, बँक डिटेल्स व्हेरीफाय करा आणि कोणतीही चूक असेल तर लगेच दुरुस्त करा. एक महत्त्वाची सूचना, होल्ड पेमेंट रिलीज करून देतो म्हणून काही लोक पैसे मागू शकतात. अशा फसवणुकीपासून सावध राहा, कारण ही प्रक्रिया पूर्णपणे सरकारी आणि फ्री आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचा हप्ता अडकलेला नाही, तो पुन्हा प्रोसेसमध्ये येत आहे. तर मित्रांनो, थोडा संयम ठेवा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा. कारण पुढच्या अपडेटमध्ये होल्ड पेमेंट एक्झॅक्ट कधी येणार आणि तुमचा स्टेटस कसा चेक करायचा हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनाच्या संबंधित नवीन GR व अपडेट बघण्यासाठी YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.